एक कथा अशी येते, भगवान शंकरजी ब्रह्मदेव महाविष्णू एकत्र आलेले असताना भगवान शंकरजींच्या जवळ क्रोध निर्माण झाला। माणसाच्या जीवनात सर्वात वाईट वस्तू जर कोणती असेल तर ते म्हणजे क्रोध आहे। क्रोधासारखी रद्दीचीच या जगामध्ये दुसरी कोणतीच नाहीये। क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम। क्रोधामुळे आपण जे कार्य करणारे असणार ते सुद्धा मनुष्य विसरून जात असतो। क्रोध, काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे माणसाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहे। काही काही माणसांना एवढा अहंकार येऊन जातो ना, कलियुगामध्ये अचानक जर धन संपत्ती आली, ज्यांच्याकडे वंश परंपरेनुसार धन संपत्ती त्यांच्या जीवनात कधी अहंकार येत नाही। पण एखाद्याच्या जवळ जर कोणाला सापडून गेलं ना, बिस्किट पार्लेजी नाही बरं का, सोन्याचं, जर एखाद्याला सापडून गेलं, भेटून गेलं, अचानक तिला एवढा अहंकार येऊन जातो ना। एखाद्या सभेमध्ये आला, लोकायले सांगतो, ओ सर्वांचा नांदी लागतो रे, माय नांदी लागू नको, 4 बिघी इकीन पण तुला तर नीटच करीन। आता तेले नीट करण्यामध्ये याचं वाला 4 बिघा विकलं जाऊ राहिलं, कोणी समजतंय? काही माणसं, एक मनुष्य चौकात आला, लोकांना सांगायला लागला, ओ तू ये ना, तुम्हाला पाहिलं नाही म्हणे, मग अजून जेव्हा माया नांदी लागशील आणि मला पाशी ना, तेव्हा तुला समजेन की मी कोण आहे। एक माणूस सहज बोलून गेला, अहंकारात बोलून गेला, घरी गेला, अचानक थंडा घाम आला, टेन्शन आलं, दवाखान्यात गेला, आयसीयू मध्ये गेला, शेवटी काय झालं? उनी बुचकी गया पुचकी। काय कामाचा तो क्रोध, काय कामाचा अहंकार? क्रोध प्रत्येकाला येतो। जुन्या जमान्यामध्ये जेव्हा क्रोध यायचा, राजा राणीला क्रोध आला की त्यांचं स्पेशल क्रोध भवन रूम बनवलेला असायचा। त्या रूम मध्ये राजानं जायचं, राणीला मनवायचं, समजवण्याचा प्रयत्न करायचा। भगवान शंकरजींना क्रोध आला, त्या क्रोधाचा ब्रह्मदेवानं घोडा तयार केला आणि तोच घोडा समुद्रात टाकला आणि त्या समुद्रातून एक राक्षस निर्माण झाला, त्याचं नाव आहे जालंधर। जालंधर एवढा दुष्ट दुराचारी राक्षस, परंतु त्याला पत्नी बघा, एवढी पतिव्रता, सत्कर्म करणारी, चांगलं कर्म करणारी, उपवास करणारी, व्रत करणारी पत्नी, तिचं नाव काय आहे? वृंदा। जालंधराच्या पत्नीचं नाव काय? वृंदा। जालंधर दुष्ट दुराचारी, वाईट कर्म करायचा, साधू संतांना तकलीफ द्यायचा, यज्ञ बंद पाडले, अनेक स्त्रियांचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं। भगवान शंकरजींनी विचार केला, महाविष्णू भगवान परमात्माने विचार केला, हजारो स्त्रियांचं पातिव्रत्य रक्षण करण्याकरता जर जालंधराला मारलं तर तो दोष आपल्याला लागू शकत नाही। जर एका माणसामुळे संपूर्ण घर विस्कळीत होत असेल तर एकाचा त्याग केला तर त्याचा दोष पाप लागत नाही। एका घरामुळे संपूर्ण गाव जर विस्कळीत होत असेल तर त्या एका घराचा त्याग केला तरी दोष लागत नाही। जालंधर वाईट कर्म करणारा, मग त्याला मारायचं कशा पद्धतीनं? महाविष्णू भगवान परमात्मा, भगवान शंकरजी एकत्र आले, मारायचं तर आहे, परंतु जालंधराची जी खरी शक्ती आहे त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्याची आहे। तिचा पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय जालंधर मरू शकत नाही। महाविष्णू भगवान परमात्मानं जालंधराचं रूप घेतलं, वृंदेला स्वप्न पडलं, तुझा पती मारला गेला। वानराचं स्वप्न पडलं, वानर तुझ्या पतीचं मुंडकं तुळवतायत। मायावी स्वप्न पडलं,
तिकडे भगवान शंकरजी गेले युद्धामध्ये, जालंधराला गलित गात्र केलं, शस्त्र घेतलं, जालंधराचं शिर उडवलं. इकडे वृंदेच्या दरबारात महाविष्णू भगवान जालंधराचं रूप घेऊन, देवी दार उघड, अरे देवी दार उघड. वृंदेनं दरवाजा उघडला. पती दिसला, परंतु ते कोण होते? महाविष्णू भगवान जालंधराच्या रूपात आलेले. शंका कुशंका बाजूला सारल्या, स्वप्न तर पडलं होतं. एका कॉट वरती बसले, पूर्ण पातिव्रत्य भ्रष्ट झाला नाही तोपर्यंत समाचार आला, वृंदे सरकार, वृंदे सरकार. क्या हुआ? वृंदे सरकार, जालंधर सरकार मारे गए रण मैदान में, जालंधर सरकार मारे गए हैं, फिर ये कौन हो सकता है? आणि तेव्हा महाविष्णू भगवान परमात्मानं आपलं खरं स्वरूप धारण केलं. वृंदेच्या लक्षात आले, अरे देवा, मी तुझी उपासना करणारी, शस्त्र तुलसी दल वाहणारी, पूर्ण व्रत करायची, आणि आज तुझ्यामुळे माझा पती मरण पावला. पतिव्रता, शाप देते तुला. पतिव्रता तीव्रता गुंतविली, वैशागणिका ती सत्य लोकांनी, यादव वृंदाई गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंग सरकार अंधेर. देवा, अनादी कालापासून अशा पद्धतीने तू कर्म करत आलेला आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. किल्लीवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग सरकार, पांडुरंग सरकार, पांडुरंग सरकार अंधेर, पांडुरंग सरकार अंधेर. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
गुणवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंगा सरकार अंधेर. चांगल्या माणसाला आज आपण जर बघितलं तर त्रास होतो. जो सत्यानं वागतो, चांगलं कर्म करतो, चांगलं जीवन जगतो, तो मनुष्य आज आपल्याला दुःखी दिसतोय, आणि जो वाईट कर्म करणार आहे ना तो सुखी दिसतो. जुन्या जमान्यामध्ये माता माऊल्या निंदायला खुरपायला जायच्या. एखादी माता माऊली सर निंदू लागली ना, तिले मागच्या बाईनं खडा मारायचा. अय तुला काही जास्त मिळणार आहे का? मग ती विचार करते मी चांगलं जीवन जगते, चांगलं राहते, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का? मग चांगलं करायचं का वाईट कर्म करायचं? तर बघा, प्रारब्ध, नशीब. भगवान परमात्माला वृंदेनं सांगितलं, वृंदे तुला दुःख वाटलं? वृंदेनं सांगितलं, भगवान मला तू मायावी स्वप्न पाडलं, जा पुढच्या जन्मात मायावी हरणाच्या मागे तुला पडावं लागेल. मी जसं माझ्या पतीपासून वंचित झाले, शाप देते तुलाही की तुलाही तुझ्या पत्नीपासून वंचित राहावं लागेल. ज्या स्वरूपामध्ये सर्वसामान्य रूप दिलंस, तुलाही सर्वसामान्य रूप घ्यावं लागेल. जसं मला तू वानरांचं स्वप्न पडलं, त्याच वानरांचा तुला पुढच्या जन्मात आधार घ्यावा लागेल. वृंदा त्या ठिकाणी दुःखी झाली. उपवास करणारी, व्रत करणारी वृंदा, आणि तिच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख सांगायचं कोणाला? वैष्णव वृंदा पण आहे, भगवान शंकरजी पण वैष्णव आहे. मग वैष्णवच वैष्णवाला दुःख सांगू शकतात. वृंदेच्या समोर भगवान शंकरजी आले. वृंदेनं महादेवांना प्रश्न विचारला, प्रभुजी मी व्रत करत होती, एकादशी करायची, प्रत्येकाने एकादशी केली पाहिजे. एकादशी व्रत जी माता माऊली करत असते ना, एकादशीच्या दिवशी तिच्या शरीरामध्ये शाकंभरी मातेचा निवास असतो, म्हणून एकादशी व्रत प्रत्येकानं केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल, काही दुःख असेल, असं काही दुःख असतं आपण ते दुसऱ्याला सांगू शकत नाही. महादेवांचा 16 सोमवार व्रत करा. आपल्या जीवनातले दुःख भगवान परमात्मा नष्ट करत असतो. 16 सोमवार व्रताचं महात्म्य आहे. आणि सूतजी महाराज सांगतात की वृंदेनं भगवान शंकरजींना सांगितलं, प्रभुजी मी व्रत केला. आज या समाजामध्ये समाजातली प्रत्येक स्त्री व्रत करते, उपवास करते. प्रत्येक स्त्री परिवाराकरता दुःख सहन करत असते, कष्ट सहन करत असते. तरी सुद्धा तिच्या जीवनामध्ये दुःख निर्माण का होतं? 5 प्रश्न विचारले वृंदेनं. त्या 5 प्रश्नांचं उत्तर पण आपण व्यवस्थित लक्ष देऊन श्रवण करायचं आहे. कथा अशी ऐकायची, आपण ऐकलेली कथा ही दुसऱ्याला सांगता आली पाहिजे. नाहीतर काही माणसं कथा कीर्तन ऐकतात. एका माणसानं कीर्तन ऐकलं,
घरी गेला, बाईले सांगितलं, अगं म्हणले काय सुंदर पद्धतीनं महाराजाईनं कीर्तन केलं, एकदम दृष्टांत देऊन पटवून दिलं म्हणला. बाई म्हणली अभंग कोणता होता? तो म्हणले ते निगळा ध्यानात. बाई म्हणली का हो? सर्व माणसं तुम्ही असेच एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. माणूस म्हणला तुमचं बरं आहे बायांचं, दोघं कानानं ऐकतात आणि तोंडानं सोडून देतात. सांगायचं तात्पर्य काय? जे आपण श्रवण करतोय ना त्याचं चिंतन घडायला पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत. बघा वृंदा प्रश्न विचारते, भगवान शंकरजी उत्तर देतात. वृंदा सांगते प्रभूजी, प्रत्येक स्त्री व्रत करते, एकादशी करते, उपवास करत असते, तरी सुद्धा तिच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं आणि तिचा पती तिच्या अगोदर तिला सोडून निघून का जातो? भगवान म्हणले, अरे देवी, सुख दुःख मानणं ही तर आपली मनाची कल्पना आहे. आपण जर मानलं तर सुख, आपण जर मानलं तर दुःख. आपण जर मानलं तर आपल्यासारखं सुखी या जगामध्ये कोणीच नाहीये. आपण जर मानलं ना, आता तुम्ही जर मानलं महिला मंडळ, आपल्यासारखं सुखी कोणीच नाहीये. आज आम्ही बरेच गावं बघतो, कार्यक्रम करत असतो, 7 दिवसात गावं बदलतात. बरेच गावं पाहिले, परंतु तुमना गाव सारखं सुखी गाव कुठेच पाहिलं नाही. एवढा सुखी येत ना तुम्ही, हाय का नाही? मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर मग आपल्यासारखं दुःखी कोणीच नाही. आपल्या मनाची कल्पना आहे. मन के मारे बन गए, मन के मारे बन गए, बनत जमस्ती माही, मन के हारे हार है, मन के जीते जी, मन ही मिलावत राम सो, मन ही करत पजीर. ये तो गति है अटपटी, झटपट लकई ना कोई, जब मन की खटपट मिटई, तो चटपट दर्शन होई. आपण मानलं तर सुख, आपण मानलं तर दुःख. माने तो गंगा माहू, ना माने तो बहता पाणी. आपल्या मनाला आपण ज्या ठिकाणी, ज्या स्टेशनवरती नेणार तसं आपलं मन बनत असतं. म्हणून आपल्या मनाला अशा ठिकाणी घेऊन चला की तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन होईल. आपण जर आपल्या मनाला रेल्वे स्टेशनला घेऊन जा, शिंदखेडा दोंडाईचा, तसं मन बनून जाईल रेल्वे स्टेशन सारखं. आपल्या मनाला बस स्टँडला घेऊन जा, तसं मन बनून जाईल. मनाला एखाद्या लग्न समारंभात घेऊन जा, तसं मन बनून जाईल. पण मनाला कथेमध्ये घेऊन या, मनाला काशीला घेऊन चला. आनंद प्राप्त करायचा असेल तर मनाला कुठे घेऊन चला? कुठे न्यायचं मनाला? ज्या ठिकाणी आनंद आहे. कुठे? मन चल रे, चालायचंय ना. हरी बोल.
जरा ठुमका लगाओ जरा। मन चल रे ओ हरि बोल। मन चली रे वृंदावन राधे 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 गाएंगे। मन चली रे वृंदावन राधे 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 गाएंगे। चल रे वृंदावन राधे 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 गाएंगे। मन चल रे वृंदावन राधे 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 गाएंगे। ओ वृंदावन में गैया बहुत है। 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 वह गैया ओ वह गैया ओ वह गैया चरावे समाचा तेरा तेरा रे गाएंगे। मन चली रे वृंदावन तेरा तेरा रे गाएंगे। मन चली रे वृंदावन राधे 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 गाएंगे। मन चल रे वृंदावन राधे 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 गाएंगे। ओ वृंदावन में बंदर बहुत है। 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 वहाँ माखन ओ वहाँ माखन ओ वहाँ माखन चुरावे समाचा तेरा रे राधे गाएंगे। मन चली रे वृंदावन तेरा रे राधे गाएंगे। चल रे वृंदावन राधे 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 गाएंगे। मन चल रे वृंदावन राधे 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 गाएंगे। ओ वृंदावन में गोपिया बहुत है। वृंदावन में गोपिया बहुत है। वृंदावन में गोपिया बहुत है। वृंदावन में गोपियाँ बहुत वह है। रस दोनों हाथ ऊपर करके ताली बजाइए भगवान के नाम। वह रस ओ वह रस रचवे चमचा तेरा तेरा दे गाएंगे। मन चली रे वृंदावन तेरा तेरा दे गाएंगे। मन चली रे वृंदावन तेरा तेरा दे गाएंगे। मन चली रे वृंदावन
राधे राधे गाएंगे मन चल रे वृंदावन चली रे वृंदावन धाम के राधे राधे गाएंगे राधे 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 गाएंगे मन चली रे वृंदावन धाम के राधे राधे गाएंगे मन चली रे वृंदावन धाम के राधे राधे गाएंगे मन चली रे वृंदावन धाम के राधे राधे गाएंगे। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो. बसून घ्यायचे सर्वांनी. बोले उमापति महादेव की. लक्ष द्या सर्वांनी. बसून घ्यायचंय. हे पुराव बोलू नका, शांत बसा. यांच्यामध्ये 2-3 शानी माणसं बसून घ्या. काठी घ्या, काठी. वृंदा भगवान परमात्माला प्रश्न विचारते, प्रभुजी दुःख काय येतं? आपण मानलं तर दुःख, नाही मानलं तर सुख. मनाची कल्पना आहे. मन के मारे बन गए बनत जमस्ती माई. मन के हारे हार है मन के जीते जीत. मन ही मिलावत राम सो मन ही करत पजीत. ये तो गति है अटपटी झटपट लगई ना कोई. जब मन की खटपट मिटई तो झटपट दर्शन होई. याच्याकरता काय करायचं? कर्म करते चलो नाम जपते चलो. हर समय शिव का ध्यान धरते चलो. याद आएगी उसको कभी ना कभी. शंभो दर्शन तो देंगे कभी ना कभी. शंभो शरण पड़ी मांगो घड़ी रे घड़ी. दुखी काटो दया करियनी दर्शन पाओ. त्याच्या सानिध्यात आपण बसलोय. आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करणारा, आपल्या जीवनात सुख प्राप्त करून देणारा उमापती महादेव आहे. आणि म्हणून भगवान महादेवांनी वृंदेला सांगितलं, देवी तू सांगते ना मी परमार्थ केला, भक्ती केली, तरी आज माझा पती मला सोडून निघून गेला. महादेवांनी सांगितलं, देवी त्याचं जे कर्म नशीब प्रारब्ध होतं ना, तसा तुझा पती 9 वर्षाच्या अगोदर जाणार होता. तुझा पती 9 वर्षाच्या अगोदर जाणार होता. परंतु तू केलेला उपवास,
तू केलेली भक्ती, तू केलेला परमार्थ, त्याच्यामुळे आज तुझ्या पतीचं आयुष्य 9 वर्षापर्यंत तुझ्या सानिध्यामध्ये राहिला. केलेला परमार्थ, केलेलं पुण्य कधीही व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. आपण जे 7 दिवस शिवपुराण कथा श्रवण करतो ना, याच्यातले आपल्या आयुष्यातले दिवस वजा होत नाही, बल्कि ते वाढत असतात. भगवान परमात्मा आपल्याला ते बोनस देत असतो 7 दिवसाचं. वृंदेनं दुसरा प्रश्न विचारला, प्रभुजी महादेवा, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये असं संकट येतं, जन्म आणि मरण हे संकट तिच्या जीवनामध्ये येत असतं. तो कालावधी असतो प्रसूतीचा कालावधी. वृंदेनं महादेवांना सांगितलं, प्रभुजी एवढं मोठं संकट येतं तरी सुद्धा त्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिचा प्राण वाचतो. त्या कालावधीमध्ये एवढं मोठं संकट आलेलं असताना त्या पतिव्रता स्त्रीच्या जीवनात तिला धैर्य देण्याकरता, प्रसूतीच्या कालावधीमध्ये तिला शक्ती देण्याकरता त्या ठिकाणी कोण असतं की मरणाची अवस्था असताना सुद्धा तिचा प्राण वाचलेला असतो. त्यावेळेस तर तिचे सगा सोयरे तिच्या जवळ राहत नाही, नातेवाईक तिच्या जवळ राहत नाही. मग अशा वेळेस त्या स्त्रीला, त्या नारीला धैर्य कोणती शक्ती देते? महादेवांनी सांगितलं, देवी त्या कालावधीमध्ये शिव आणि शक्ती भगवान शंकरजी आणि पार्वती त्या स्त्रीच्या जवळ राहत असतात, तिला धैर्य देत असतात. एवढंच नाही, बालक जन्मल्यानंतरही त्या बालकाचं पालन पोषण, स्माईल करण्याचं कार्य महादेव करतात. आपण बघितलं असेल, 1-2 दिवसाचं बालक असतं, त्याला काहीच कळत नाही, तरी ते स्मित हास्य करतं. मग कोण असतं त्या ठिकाणी? तर महादेव सांगतात, त्याच्या समोर शिव आणि शक्ती असते. आणि ते बालक महादेवांना विचारतं, हे बोले बाबा, मला तर यायचं नव्हतं या कलियुगामध्ये, मृत्यू लोकामध्ये, का घेऊन आलास? का दाखवली मला माया? महादेव सांगतात, बाबा, पूर्वजन्मी पाप केले, मागच्या जन्मात काहीतरी पाप कर्म घडालं आणि या जन्मामध्ये तू पुण्य कर्म करण्याकरता आलेला आहे. तुला सत्कर्म करायचंय, चांगलं कर्म करायचंय. आणि ही जी भूमी आहे, ही भारत भूमी आहे. या ठिकाणी जसं कर्म करणार तसं फल आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. भगवान परमात्मा त्या जीवात्माला सांगत असतो, त्याचं रक्षण करत असतो. तिसरा प्रश्न विचारला, प्रभुजी, पतिव्रता स्त्रीनं पती गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये पतिलोक प्राप्त होण्याकरता तिनं कोणत्या पद्धतीनं परमार्थ केला पाहिजे? कोणत्या पद्धतीनं भक्ती केली पाहिजे? कोणत्या पद्धतीनं भक्ती केल्यानं, परमार्थ केल्यानं तिच्या जीवनामध्ये तिला मोक्ष मिळतो, पतिलोक प्राप्त होतो? महादेवांनी त्या स्त्रीला सांगितलं, अरे देवी, पतिव्रता स्त्रीनं पतिलोक जाण्याकरता 1 लोटा जल जरी समर्पित केलेलं असतं, लग्नाच्या अगोदर जरी तिनं महादेवांची पूजा केलेली असेल
आपल्या कपाळाला भस्म लावलेलं असेल, एक रुद्राक्ष जरी तिच्या गळ्यामध्ये असेल तरी त्या स्वरूपामध्ये पतिलोक जाण्याकरता कोणती शक्ती तिला आळवू शकत नाही. पतिलोक जाण्याकरता, मोक्ष प्राप्त होण्याकरता, यश प्राप्त होण्याकरता आपल्या जीवनामध्ये जर रुद्राक्ष गळ्यात असला, न होणारी काम यशस्वी करत असतात ते आपल्या गळ्यातले रुद्राक्ष असतात. म्हणून हिंदू धर्मात राहत असताना जेवढं तुळशीच्या माळाचं महत्व आहे तेवढंच रुद्राक्षाचं सुद्धा महत्व आहे. म्हणून आपण जर रुद्राक्ष परिधान केला, आपले जीवनामध्ये काही यश प्राप्त करायचं असेल, एखादा मनुष्य व्यवसाय करायला प्रारंभ करतो, व्यवसाय करत असताना जिथं पैसे टाकलेले असतात तरी सुद्धा ते निघत नाही, परंतु त्यांनी जर रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये परिधान केलेला असेल, संसारिक लोकांच्या गळ्यात जर 5 मुखी रुद्राक्ष असेल, भगवान परमात्माला सर्वात प्रिय असणारा रुद्राक्ष जर कोणता असेल तर तो 5 मुखी रुद्राक्ष आहे. आणि तो 5 मुखी रुद्राक्ष परिधान केल्यानंतर आपल्या जीवनात यश प्राप्त होतं, धन संपत्ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते. एखाद्या मुलांच्या जीवनात अभ्यास करतात, यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अभ्यास करूनही लक्षात राहत नसेल, अभ्यास करायला सुरुवात केली, पबजी खेळतात, कधी वहीचं पान फाडून टाकतात, कधी पेनाचे 2 तुकडे करून टाकतात. हे कार्टे. अरे व्यवस्थित बसणार रे बर का. तर जे मुलांना अभ्यास व्यवस्थित लक्षात राहत नसेल त्या मुलांकरता 4 मुखी रुद्राक्ष त्यांनी जर परिधान केला तर त्या अवस्थेमध्ये त्याचा इफेक्ट चांगल्या पद्धतीने प्राप्त होत असतो, केलेला अभ्यास लक्षात राहत असतो. एखाद्या वेळेस मुलगा जर परिधान करत नसेल, ज्या रूम मध्ये अभ्यासाला बसला त्या रूम मध्ये जरी तो रुद्राक्ष असला तरी सुद्धा त्याचं वातावरण अभ्यासाचं त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. एवढं महत्व रुद्राक्षाचं आहे. आणि जो एकमुखी रुद्राक्ष 12 वर्षानंतर एकाच वेळेस त्या झाडाला प्राप्त होतो. आणि ज्याच्या जवळ एकमुखी रुद्राक्ष असला समजून घ्यायचं की तो मोदी सरकार बनला बर का. एकमुखी रुद्राक्ष त्याच्या सानिध्यात किंवा तो परिवाराच्या सानिध्यात राहू शकत नाही. तो फक्त एकटा होतो, तो राजाच बनत असतो. एक वेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ एकमुखी रुद्राक्ष होता. आज मोदी साहेब यांच्याजवळ ही एकमुखी रुद्राक्ष आहे. एकमुखी रुद्राक्षाचं खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्याची किंमत असते. लाखो करोडोनं ते रुद्राक्ष असतात. परंतु आपल्या जीवनात यश प्राप्त करण्याकरता प्रत्येकाच्या जवळ रुद्राक्ष असला पाहिजे. काही लोक म्हणत असतील, महाराज आम्ही ना आमना घरमा चालू रास, मग आम्ही काय करू. तर बघा, रुद्राक्ष जरी आपल्या खिशात असला, तुम्ही एखाद्या मंगलमय कार्याला गेलात, यश प्राप्त करण्याकरता गेलात, रुद्राक्ष फक्त खिशात जरी असला आपल्या जवळ तरी आपल्याला यश प्राप्त होत असतं. रुद्राक्षाचं खूप मोठं महत्व आहे. इतर विदेशातले लोक सुद्धा त्याच्यावरती रिसर्च करतात. रुद्राक्ष 2 प्रकारचे असतात.
एक रुद्राक्ष आहे, एक भद्राक्ष आहे. काही रुद्राक्ष नेपाली नसतात, काही रुद्राक्ष इंडोनेशियन असतात. परंतु जो ओरिजिनल रुद्राक्ष असतो तो आपण परिधान केला, त्याचा रिझल्ट तात्काळ सुरुवात होऊन जातो, प्रारंभ होऊन जातो आणि आपल्या कार्याला यश प्राप्त होत असतो. आणि जर एखादा रुद्राक्ष नसेल तर त्याच्यावरती परिणाम होऊन, संस्कार होऊन त्याचा इफेक्ट होण्याकरता वेळ लागतो. भगवान परमात्मा वृंदेला सांगतात, अरे देवी, पतिव्रता स्त्रीनं पतिलोक प्राप्त होण्याकरता रुद्राक्ष जरी गळ्यात परिधान करून घेतला, भस्म जरी कपाळाला लावून घेतलं, एक लोटा जल समर्पित केलेला असला तरी पतिलोक जाण्याकरता तिला कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. ती स्त्री पतिलोक जात असते. वृंदेनं सांगितलं, प्रभूजी, स्त्रियांच्याच जीवनामध्ये दुःख काय येतं? चौथा प्रश्न, स्त्रियांच्याच जीवनामध्ये दुःख काय येतं? एक जनरल जर विषय केला आपण, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 2 पासबुक आहेत. कोणते? रेशन कार्डाचे नाही बरं का, एक स्टेट बँकेचं आहे, एक युनियन बँकेचं आहे, बरोबर आहे का? आणि GDC बँकेचं असेल तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, जे इमानदारीची धन संपत्ती आहे पुरुष मंडळी त्यांच्या जवळ प्राप्त होते, आणि जे असे जीवन जातात ना अचानक, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, मग माणूस काय करतो, बाईला सांगतो, ओ या आहे ना, यातून जवळ राहू दे. मग म्हणजे वाईट अवस्थेतून आलेले त्यांच्याकडे. परंतु एक सांगतो, माता माऊली स्त्री शक्ती अशी आहे, ती सत्कर्म करते, पुण्यकर्म करत असते. जरी तिच्या जीवनात दुःख आलं, ती महादेवांची पूजा करते, म्हणून दुःख येऊन सुद्धा नष्ट होऊन जात असते. एवढंच नाही, आज कोणत्याही कार्यामध्ये महिला मंडळ पुढे आहेत. सत्कर्म करतात, पूजापाठ करतात, तुलसी दल वाहत असतात, बेलपत्र वाहत असतात, जल वाहत असतात, महादेवांच्या दरबारात जातात. महादेवांना वंदन करत असताना माता माऊली स्वतः करता काहीच मागत नाही, मागतात ते फक्त परिवारा करता. माता माऊलींची इच्छा असते की माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलाचा अभ्यास चांगला झाला पाहिजे, त्याला चांगली नोकरी लागली पाहिजे. कधी कधी स्त्री विचार करते, मंदिरात जाते, महादेवांना सांगते, हे प्रभूजी, आमचे हे सध्या आता आहे ना, हे थोडस टेन्शन मध्ये राहतात, प्रभूजी कृपा करा ना, त्यांचं टेन्शन मुक्त करा. मागतात माता माऊली, स्वतः करता काही मागत नाही, मागतात ते आपल्या परिवाराकरता, पुरुष मंडळींकरता मागत असतात. ही शक्ती नारी शक्ती आहे. परंतु परिवाराचंही कर्तव्य आहे, माणसाचंही कर्तव्य आहे की परिवारामध्ये, ज्या घरामध्ये नारी स्त्री जर तिचा कधी अपमान होत नसेल, ज्या घरामध्ये घरातली स्त्री सुखी असते, ज्या घरामध्ये घरातली स्त्री आनंदात असेल, त्या घरातल्या भिंती सुद्धा बोलतात. ज्या घरामध्ये स्त्री आनंदित असेल, त्या घरातलं अंगण सुद्धा बोलतं. ज्या घरात स्त्री सुखी असेल, आनंदित असेल, त्या घरातलं संपूर्ण वातावरण मंगलमय राहत असतं. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान है, इसी नारी से पैदा हुए भीष्म और हनुमान है.
स्त्रियांच्या जीवनातली महादेवांनी मातृशक्तीला वंदन करून त्याच अवस्थेमध्ये एक शेवटचा प्रश्न विचारलेला आहे वृंदेनं. त्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न पण आपण ऐकणार, उत्तर पण आपण ऐकणार, परंतु त्याच्या आधी नारदजींचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. संतांच्या दर्शनानं माणसाच्या जीवनातले संपूर्ण ताप नष्ट होत असतात. म्हणून 2 मिनिटं सर्वांनी नारायणांचं भजन करायचंय. नारायण बोलिए नारदजी महाराज की. श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण नारायण टाळी टाळी श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण। एक साथ ताली के साथ सब लोग भजन कीजिए। श्रीमन नारायण श्रीमद नारायण 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 हरि बोल। श्रीमद नारायण 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 राधे नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण
महादेव हर हर महादेव शंभो. नारदजी महाराज माणसाच्या जीवनात सत्कर्म चांगलं कर्म जर केलं ना, संतांचं दर्शन घडालं, मोक्ष चांगला लोक त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. पाचवा प्रश्न ऐकणार का तुम्ही? लक्ष द्या सर्वांनी. चार प्रश्न आपण बघितले. उरुंदेचा पाचवा प्रश्न आहे. म्हणले प्रभूजी, प्रत्येक स्त्री आपल्या बाळाला जन्म देत असताना आपल्या बालकाचं पालन पोषण करते. मुलाला लहानाचं मोठं करते, 21 वर्षापर्यंत वाढवते. परंतु एक दिवस असा येतो तो मुलगा आपल्या आईपासून असा होतो. उरुंदेचा प्रश्न आहे आणि या प्रश्न आज 90% जनतेच्या मनामध्ये आहे की असा का घडतं. भगवान शंकरजींनी सांगितलं, भगवान शंकरजींच्या घरामध्ये एक मुलगा लांब गेला आणि एक त्यांच्या जवळ राहिला. कोणता मुलगा लांब गेला? कार्तिकजी महाराज. एक दिवस असा घडाला, आद्य पूजा मान कोणाला द्यायचा, लग्न कोणाचं करायचं? नारद ऋषींना विचारलं. नारद ऋषींनी सांगितलं, जो या ठिकाणी पृथ्वीची परिक्रमा करेल त्या स्वरूपामध्ये त्याचा विवाह होईल. त्यावेळेस गणपती महाराजांचं वाहन कोणतं होतं? उंदीर. आणि कार्तिकजी महाराजांचं वाहन कोणतं आहे? महादेवांचं वाहन कोणतं आहे? पार्वती मातेचं वाघ सिंह. बघा, बोलू नका, लक्ष द्या. गणपती महाराज आणि कार्तिकजी महाराज. आता कार्तिकजी महाराज मोरवरती बसले, निघाले. गणपती महाराज म्हणले, आपलं वाहन तर इलेक्ट्रिक गाडी सारखं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काही लोकांजवळ आता त्या जुन्या स्कूट्या असतात बघा, त्यांचं वजन 150 किलो आणि ती स्कूटी किती धुवा फेकते. तसं गणपती महाराज त्यांचं वाहन होतं उंदीर. गणपती महाराज म्हणले, आपलं काही खरं नाही. पण गणपती महाराज बुद्धिमत्ताम वरिष्ठम. त्यांनी काय केलं? आई वडिलांना सिंहासनावरती बसवलं आणि त्या स्वरूपामध्ये 7 वेळेस परिक्रमा करून घेतली. पृथ्वी परिक्रमा करण्याचं पुण्य प्राप्त झालं. नारद ऋषींनी गणपती कार्तिकजी महाराजांना आल्याबरोबर सांगितलं की आद्य पूजा विवाह गणपती महाराजांचा आयोजित झालेला आहे. कार्तिकजी महाराजांना राग आला. आज अशा पद्धतीनं जर वागायचं होतं तर मला परिक्रमा करायला का सांगितलं? आणि घरामध्ये व्यवहार करत असताना जो मुलगा ऑफिसात काम करतो, जो मुलगा बाहेर देखरेख करत असतो, जेवढं ऑफिस मध्ये एसी रूम मध्ये बसणारा जेवढे कष्ट घेतो, बाहेर घेणारा सुद्धा तेवढेच कष्ट घेत असतो.
म्हणून जेवढं मधल्याला महत्व देतात तेवढं बाहेरच्याला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. सांगायचा विषय समान वागलं पाहिजे. मग पार्वती मातेनं कार्तिकजी महाराजांना बघितलं, जाताना दिसले. माता म्हणली, का हो, आपला मोठा मुलगा चाललाय. कुठे गेले? श्रीशैल्यम, क्रौंच. आणि त्या ठिकाणी भगवान शंकरजी समजवण्याकरता गेले. कार्तिकजी महाराजांना कळालं, त्याच्या पुढे ते निघून गेले. शेवटी भगवान शंकरजी बसले, तप केलं, एक दिव्य स्वरूप प्राप्त झालं. आणि त्या ठिकाणी भगवान शंकरजींनी तप केलं म्हणून त्या तीर्थाला मल्लिकार्जुन भगवान असं एक ज्योतिर्लिंग नाम प्राप्त झालं. मल्लिकार्जुन भगवान की जय. परंतु एक मुलगा लांब निघून गेला. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या नंबरच्या ज्योतिर्लिंगाची कथा आहे. आणि मुलगा लांब निघून का जातो त्याचं एक कारण आहे. एखाद्या वेळेस आपल्या घरासमोर गोमाता आली असेल, साधू ऋषी मुनी आले असतील, फकीर आला असेल, भिक्षुकी आला असेल, आपल्याकडनं नाही काही देता आलं, नका देऊ, नका देऊ. दूध दयाचे सार ताकाचे उपकार तरी करा, परंतु कमीत कमी पाणी तरी विचारलं पाहिजे. म्हणून काही गावामध्ये जाण्याचा योग येतो, काही गावामध्ये जाण्याचा प्रसंग येत असतो. काही तुम्ही जर बघितलं, आता आपल्या खेड्यापाड्यामध्ये किती श्रद्धा भावना असते लोकांची. या महाराज, बसा महाराज, घ्या चहा, घ्या, झालाय, घ्यावंच लागेल, एवढं प्रेम आहे. आणि जर तुम्ही शहरात गेले ना, तिकडे पुणे मुंबईकडे जाऊन बघा, ते आपल्याला असं सांगणार नाही, या महाराज, बसा महाराज. आपण दरवाजाजवळ गेल्याबरोबर ते आपल्याला सांगतात, तुम्ही चहा घेऊन आला असाल. असं वाटतं यांनीच घेऊन गेलं पाहिजे होतं की काय. खेड्या गावात उसनवारीनं आणलेला साखर, उसनवारीनं आणलेला चहा, कपात बी चहा, बशीत बी चहा. आणि तिथं शहरामध्ये जर बघितलं तर तिथं मुठीनं साखर नाही टाकत, स्पेशल चमचा असतो. आणि तो कपाकडे जर बघितलं, बशीकडे जर बघितलं, चहा जेव्हा येतो ती बशी जर बघितलं ती अखंड वनवासी, तिची तृप्ती कधी होतच नाही. कपात जर पाहिलं कुठेतरी कानाकोपऱ्यात तो चहा दिसतो, प्रसंग आणि योग असतो. मी आपल्याला कशावरनं विषय झाला आपला, की ज्या स्थितीमध्ये काही गावामध्ये जाण्याचा योग, काही गावामध्ये जाण्याचा प्रसंग येतो. विषय हा होता, गोमाता जर आपल्या घरासमोर आली, एखादा कोणी आपल्या घरासमोर आला, त्याला विचारलं पाहिजे. नाही जर विचारलं तर ते पाप आपल्या डोक्यावरती बसत असतं. म्हणून भागवतातला विषय माहिती असेल, परीक्षित राजा याच्या एक साधूच्या ऋषी मुनीच्या कुट्यावरती गेला, पाणी मागितलं, पाणी दिलं नाही, परिणाम राग आला, साप टाकून दिला. म्हणून 7व्या दिवशी मरावं लागेल हा शाप प्राप्त झाला. शाप कलियुगामध्ये प्राप्त का होत? एखाद्याचा आपल्याकडनं न कळत अपमान होऊन जातो. म्हणून जीवनामध्ये नाही काय झालं करू नका, मंदिर तोड़ो, मस्जिद तोड़ो, लेकिन किसी का दिल ना तोड़ो. कोणाचं मन दुखवायचं नाही.
आपल्या घरासमोर जर गोमाता आली असेल, आपल्याकडनं नाही चपाती देता आली, कमीत कमी काठी घेऊन तिला मारू तरी नका, हाकलू तरी नका. आणि जर तुम्ही गोमाता आली, तिला चपाती दिली, रोज प्रत्येक दिवसाच्या नित्य नियमानुसार आपण तिला घास खाऊ घालत असाल, चपाती देत असाल, आपल्यावरती अशी कृपा दृष्टी होते की आपल्या घरातलं वातावरण सर्व मंगलमय राहतं. घरातले सदस्य एकमेकापासून लांब जात नाही. घर एकत्रित नांदत असतं. आपल्या घरामध्ये येणारी सून ही सुद्धा आपल्यावरती चांगल्या पद्धतीनं प्रेम करत असते, सर्वांचा सांभाळ करत असते, सर्वांविषयी समान वागत असते. कशामुळे? जर आपण गोमातेची सेवा केली असेल, साधू संतांची सेवा केली असेल, कोणाचा अपमान केला नसेल. आणि अशा स्थितीमध्ये उमापती महादेव वृंदेला प्रश्नाचं उत्तर दिलं.